नमस्कार, मी वृषाली। महायुती सरकारने जून 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती। निवडणुकीत त्याचा फायदाही झाला, किंबहुना महायुतीला बहुमत मिळाल्याचं बरंचसं श्रेय या योजनेलाही दिलं गेलं। सुरुवातीला तब्बल 2.47 कोटी लाभार्थी महिलांना सरसकट दरमहा महिन्याला 1500 रुपये देण्यात आले। मात्र आता चित्र बदललंय। तब्बल 80 लाख महिलांना यातून वगळण्यात आलं। या योजनेसाठी राज्य सरकारने बंधनकारक केलेल्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थी महिला मोठ्या संख्येने अपात्र ठरल्या। याची नेमकी कारणं काय, नेमकं कोण अपात्र झालं सांगते। सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी महिला म्हणून अर्ज केले असे 14,000 पुरुष अपात्र झाले। दुसरं, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आखून देण्यात आली होती। 21 ते 65 वयोगटातील महिला अर्ज करू शकत होत्या। मात्र वय वर्ष 21 पेक्षा कमी असलेल्या 74,000 महिलांनीही अर्ज केल्याने त्या अपात्र ठरलेल्या आहेत। यानंतर 65 पेक्षा अधिक वय असलेल्या 2 लाख महिलांनी अर्ज केले आणि त्यामुळे त्यांनाही अपात्र करण्यात आलं। चौथं, ते म्हणजे गोरगरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांना याचा आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी ही योजना होती आणि त्यामुळे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात अशांना सुद्धा अपात्र केलं गेलंय। ज्यांनी घरातील एक सदस्य सरकारी नोकरीत आहे असं दाखवलंय अशा 4.5 लाख महिलांना अपात्र ठरवले। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत अशा महिलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हत्या अशा 2 लाख महिलांना अपात्र ठरवलं गेलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी 5 महिने संधी मिळूनही ई-केवायसी केली नाही अशा 62 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं। आता प्रश्न हा आहे की आतापर्यंत देण्यात आलेली हजारो कोटी रुपयांची मदत परत घेतली जाणार का? तर नाही। अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही रक्कम वसूल केली जाणार नाही। मात्र योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 14,000 पुरुषांकडून संपूर्ण रक्कम परत घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय।